हॉटेलसारखे झणझणीत पनीर चिंगारी घरी बनवायचे आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून एक कांदा मोठ्या साईजचा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या। आता त्यामध्ये 2 टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत शिजवा। थोडीशी मगजबी, काजू पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले होते, ते पाण्यासकट झाकण ठेवून छान असे शिजवून घ्या। हे सगळं मिक्सरमध्ये छान असं फाईन पेस्ट करून घेताना त्यामध्ये पनीर देखील यामध्ये घालून घ्या। तर किसलेलं मी पनीर घातलेलं आहे। यामुळे ना ग्रेव्हीला एकदम क्रीमी आणि रिच असं टेक्स्चर येतं। आता त्याच कढईमध्ये तेल आणि थोडं बटर गरम करून घ्या। त्यामध्ये थोडं किसलेलं आलं आणि थोडंसं लसूण इथे घालून घेतलेलं आहे। आता तयार केलेलं वाटण हे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या। त्यानंतर सर्व मसाले यामध्ये घाला। जिरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालून छान असे मसाले परतून घ्या। पनीर मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही इथं घालू शकता। मसाला छान झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परता आणि शेवटी कसुरी मेथी घालून फ्लेवर वाढवा। आता अर्धा किसलेला पनीर आणि अर्धा पनीरचे क्यूब घाला, त्यामुळे ना प्रत्येक घासात पनीरची चव मस्त लागते। गरजेनुसार थोडे पाणी कन्सिस्टन्सी तुम्ही घालू शकता। थोडं क्रीम देखील आपण इथे पुढे घालणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी पनीर चिंगारी आपली रेडी आहे बनून। आणि तुम्हाला एक लाईफ लेसन द्यायचं आहे मला, जशी ही भाजी बनवायला थोडी मेहनत लागते तसंच आयुष्यातही प्रत्येक नातं जपायला थोडी मेहनत घ्यावीच लागते, तेव्हाच तशी खरी चव कळते। चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू।